इथं रिव्हिजन महत्त्वाची असते, तिथं असं आळशीपणाने चला शिस्त लागते रे आपल्याला. चला लक्ष द्या. आम्ही एका मोबाईलवर करतोय मग एका मोबाईलवरच करा आता. आता. चला नाही आता कर की जॉईन. आता लक्ष द्या इकडे. आता जे की बघायला गेलं तर काय, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला. तो मॉलिक्युलर फॉर्म्युलाबद्दल काय कळायला भेटतं बरं का. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जर गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटत असते. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सगळ्यात महत्त्वाचे परीक्षेमध्ये क्वेश्चन पण आले आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे. आला आहे STI प्री 2012मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हणतात, ते जे तुम्हाला व्हॅलेन्सी देऊन देतात, म्हणतात की मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, क्लोरीनची संयुजा 1 आहे, तर त्याचं रेणूसूत्र, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे बनवून दाखवा. तर ते जे काय आहे तो पॉईंट महत्त्वाचा असतो. त्यामुळे आता आपल्याला काय शिकायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द व्हॅलेन्सी. तो मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेन्सी जी काय आहे तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे आता. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि व्हॅलेन्सी जी काय इम्पॉर्टंट पॉईंट होता, त्यामुळे आपण घेतो आणि परीक्षेमध्ये क्वेश्चन आलेत म्हणून महत्त्वाचं आहे. आता काय बरं का, आता हा एक तक्ता दिलेला आहे, पुस्तकातला तक्ता आहे हा. याच्यामध्ये काय दिलं आहे बरं का. जसं की समजा आपण कंपाऊंड बघितला HCl. तो HCl हा जर तुम्ही कंपाऊंड बघितला, तिथे काय दिसायला भेटते बरं का. HClमध्ये जर ऑब्झर्व केलं तर मला दिसायला काय भेटतंय की HCl जो काय आहे हा काय आपला HCl जो काय आहे एक कंपाऊंड आहे. कंपाऊंड काय आहे, कारण की हायड्रोजनचा ॲटम आणि क्लोरीनचा ॲटम जे काय आहे हे दोन ॲटमपासून आपला जो काय आहे तो बनलेला आहे. त्यामुळे जो काही HCl तो HCl आपला काय झाला, कंपाऊंड झाला. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूटून जर बघितलं तर कोणकोणते कॉन्स्टिट्यूट H आहे आणि Cl. तो हायड्रोजन आणि क्लोरीन जे काय आहे हे आपले दोघं काय झालेत बरं का, कॉन्स्टिट्यूट झाले. हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोन इलेमेंट जे आहे ते दोन इलेमेंट एकत्र येऊन कंपाऊंड काय तयार होतोय, HCl कंपाऊंड तयार होते. आता तो हायड्रोजनची व्हॅलेन्सी आपल्याला नेहमी माहिती आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी जी की असते ती 1 असते, राईट. तो इथे हायड्रोजनची व्हॅल्यूसी लिहिली आहे तक्त्यामध्ये, राईट. नंतर या सगळ्याच्या ठिकाणी जर बघितलं तर या सगळ्यांमध्ये हायड्रोजन 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 आहे. तो देअरफॉर इथं हायड्रोजन हायड्रोजन लिहिलेले आहे. आणि इकडे एक्स म्हणजे काय, हायड्रोजनला जो कोणता इलेमेंट टच असेल तो इथं लिहिलेला आहे. मग आता हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तक्ता आपण पूर्ण करून बघूया. तो ठीक आहे. इथे काय दिसायला भेटतंय की या तक्त्यामध्ये सगळे हायड्रोजन लिहितोय मी, आणि तर हायड्रोजन जे काय हायड्रोजनला बॉन्डिंग असणारे दुसरे इलेमेंट या ठिकाणी दिसायला भेटतात. इथे व्हॅलेन्सी आहे हायड्रोजनची आणि या ठिकाणी व्हॅलेन्सी आहे दुसऱ्या इलेमेंटची जो काही एक्स आहे त्याचा. आता हा प्रश्न काय उरलो आहे की नंबर ऑफ द बॉन्ड. आता इथं काय करतो आपण, नंबर ऑफ बॉन्ड. आता जे की नंबर ऑफ बॉन्ड आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. नंबर ऑफ बॉन्ड काय बरं का, तर तुम्ही जर बघायला गेला तर HCl जो आहे HClमध्ये बॉन्ड किती आहे बरं का, तर HCl बॉन्ड जो आहे एक दिसायला भेटणार. नंतर H2Oच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर बॉन्ड किती बरं का, तर बॉन्डचा मिनिंग काय होतोय, नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्मेड बाय द एक्स विथ H. तो एक्सने H सोबत किती हे केलेला आहेत, जोड केलेला आहे. तो एक्सने H सोबत समजा इथं H आहे, इथं समजा एक H आहे, तर एक्स जो आहे ना, एक्स या एक्सने H सोबत कितीदा हे केलेलं आहे, तो एकदा आणि हे दोनदा. मला काय दिसायला भेटेल, H किती आहे ते बघायचं आणि तो आपल्या इथं उत्तर दिसायला भेटेल. जसं काय बरं का, आता तो नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्मेड बाय एक्स विथ H. तिथे काय असणार बरं काय, इथे Hची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय, नंबर ऑफ द बॉन्ड फॉर्मेड बाय द एक्स विथ H2Oमध्ये किती असणार आहे, 2 कसं काय बरं का, कारण की ऑक्सिजनचा आम्ही एक्स म्हणजे कोण आहे, एक्स म्हणजे या ठिकाणी आता ऑक्सिजन येतोय. ऑक्सिजनने काय केलेलं आहे, हायड्रोजनच्या 2 याला जॉईन केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ते 2 दिसायला भेटेल. नेक्स्ट इज व्हॉट, H2S. तर H2Sमध्ये काय बघतो बरं का आपण, H2मध्ये जर बघायला गेलात तर एक्स जो काही आहे, एक्स म्हणजे सल्फर आहे. सल्फरने हायड्रोजनसोबत किती हे केलेले आहेत बरं का, आता हायड्रोजनसोबत जे इथं या दोघांनी त्यांनी कनेक्ट केला आहे H सोबत. नंतर NH3, तो H किती आहेत, NH3. आता NH3 कुठे गेला, हा NH3 सोबत जर बघायला गेलं तर काय बरं का, Nने किती हायड्रोजनला जोडलेत, तर 3, H देअरफॉर इथं आपल्याला ती व्हॅल्यू 3. मग आता परीक्षेमध्ये हे विचारेल का, असलं काही परीक्षेमध्ये विचारणार नाही. परीक्षेमध्ये काय विचारतील ते पुढच्या याच्यामध्ये आहे. एक तक्ता होता, जो तक्ता वरच्या 2-3 ऑब्झर्वेशनमध्ये फिल होऊन जात असतो. आता जे की आहे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर का शोधायचा असेल तर तुमच्याकडे प्रत्येक इलेमेंटचं व्हॅलेन्सी असायला पाहिजे. आणि व्हॅलेन्सी कशी दिसायला भेटेल, ज्याला व्हॅलेन्सी काढायची असेल त्या व्हॅलेन्सी काढण्यासाठी आपल्याकडे झेड असायला पाहिजे. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर. त्या ॲटॉमिक नंबर किंवा नंबर ऑफ द प्रोटॉन ज्याला म्हणतो आपण, ॲटॉमिक नंबर किंवा नंबर ऑफ प्रोटॉन जे की असतात त्याच्यानुसार आपण काय करत असतो, त्याच्यानुसार आपण गोष्टीला समजून घेत असतो. तर काय बरं का, ॲटॉमिक नंबर जो काय आहे, ॲटॉमिक नंबर, त्या ॲटॉमिक नंबर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनमुळे त्याच्यावरून तुम्ही काय करत असतात की ज्याचे लास्टच्या ज्या काही कक्षा असतात त्या कक्षावरून आपण काय करत असतो, त्याच्यावरून व्हॅलेन्सी हे करत असतो आणि त्याच्यावरून व्हॅलेन्सी आपण फाइंड आउट करत असतो. त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी व्हॅलेन्सी आपल्याला जरुरी आहे. आता परीक्षेचा मुद्दा आपला लक्षात येईल कसा बरं का, जर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा असेल तर यू हॅव टू बी क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं, व्हॅलेन्सी ऑफ द कॉन्स्टिट्यूट इलेमेंट कॅन बी डिड्यूस फ्रॉम द नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. तो आता मी काय करणार, जसं की समजा आता H2O हा आपला कंपाऊंड आहे. आता या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कंपाऊंडचा नेहमी मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो आणि वॉटरचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो H2O आहे. आता H2O त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिसायला भेटतोय. आता हा जो काही आहे हा बनला कसं काय असा, मग त्यामुळे आपण दिसायला भेटेल की याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट कोणकोणते बरं का, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला त्याचे कॉन्स्टिट्यूट दिसायला भेटत असतात.
आणि दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, तर आपण काय करतो, हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती 1 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते 2 असते. आणि अशा पद्धतीने तिरका गुणाकार जर का केला तर आपल्याला H2O दिसायला भेटून जात असतो. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागत असते. ठीक आहे. तर मग आता बघूया जे स्टेप काय सांगितलं आहे. तो सगळ्यात अगोदर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्हाला बनवायचा असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सिम्पल कंपाऊंड. सो टू राईट द सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूट, तो काय, तर आपण लक्षात काय घेतो बरं का, आता इथं काय हा आपला कार्बन आहे, इथं काय आपला हा ऑक्सिजन आहे. तर त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टिट्यूट असतात कार्बन आणि ऑक्सिजन, याच्याबद्दल आपण काय बघत असतो बरं का, की एखादा कंपाऊंड जो काही आहे, आता उदाहरण देतो तुम्हाला मी, उदाहरण आहे एक STI मध्ये आलेलं आहे, त्याच्यावरून आपण बघूया. तो जे काही तुम्हाला कॉन्स्टिट्यूट दिलेले ते कॉन्स्टिट्यूट तुम्ही सेपरेट लिहायचे. तर ते कॉन्स्टिट्यूट काय लिहायचे, सेपरेट लिहायचे. सेपरेट लिहिल्यानंतर काय करायचं, हा जो काही कार्बन आहे, हा जो काही ऑक्सिजन आहे, याचा काय करायची याची व्हॅल्यूज लिहायची. जसं की कार्बनची व्हॅल्यूची किती आहे 4 आहे, ऑक्सिजनची व्हॅल्यूची किती आहे 2 आहे. अशा पद्धतीने लिहून झाल्यानंतर तुम्ही त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला तो कंपाऊंड जो काय तयार होताना दिसायला भेटत असतो. तर त्यामुळे मग आता हा कंपाऊंड काय बनेल बरं का, तर तुम्ही म्हणणार की C2O4 हा असणार आहे. आता C2O4 जो काही अशा पद्धतीचा कंपाऊंड तुम्ही जिंदगीत बघितलेलं नाही. मग ॲक्च्युली काय असतं बरं का, आपण या 2ला आणि 4ला, 2 आणि 4 एका भागामध्ये येत ना, एका 2च्या पाण्यामध्ये 4 आहेत ना, त्याला रिड्यूस करून आपण कसं लिहू शकतो, बे एक बे बे 2 4, दॅट इज वॉट CO2. तो ॲक्च्युली जो काय आहे C2O4 जो आहे हा काय आहे, हा CO2 आपल्याला दिसायला भेटत असतो. असे मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार करत असतात. तर त्यामुळे काय करायचं, सगळ्यात अगोदरची स्टेप जे काही कॉन्स्टिट्यूट आहेत ते लिहून घ्यायचे, त्यांची व्हॅल्यूज लिहून घ्यायची आणि क्रॉस मल्टिप्लाय करायचं. अशा पद्धतीने कंपाऊंड जे काही आहे ते तयार होताना दिसायला भेटत असतात. बघूया अजून आहे इथं. तर झालं. आता इथं बघा, हे आता तो आपल्याला जे काही हवाला पॉईंट कव्हर करायचा आहे. जसं की काय बरं का, त्यांनी एलिमेंट दिले, कार्बन दिलं आहे आणि हायड्रोजन दिलेलं आहे. तो कार्बन दिलेलं आहे, हायड्रोजन दिलेलं आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, हायड्रोजनची किती आहे 1 आहे. तर सांगा बरं का आता काय मॉलिक्युलर फॉर्म्युला बनणार, CH4. राईट. तर इथं काय बनणार आहे CH4. तर हा CH4 बनणार आहे. असंच क्वेश्चन आला आहे बरं का, मी सांगतो तुम्हाला त्याचा काय विषय, मी याच्यामधून नाही येतो पण ठीक आहे, पण तो तरी पण सुटला जाईल. आता बघा बरं का, याचं काय होईल, जर बघायला गेलं तर NH3, तो NH3 ज्याला अमोनिया म्हणतात तुम्ही, मिथेन अमोनिया, राईट का. इथं जर का समजा असं जर का क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय Fe2, राईट, Ap2S2. तो Ap2S2, चला सांगा बरं का आता Ap2 आणि S2 याचा जर का तुम्ही विषय केला तिथं काय दिसायला भेटेल, Ap2S2. याला मला असं लिहिण्याऐवजी मी अजून काय लिहू शकतो, FeS, कारण की बे एक बे, तो 2 कट करून टाकायचा, APS आपल्याला हा दिसायला भेटत असतो, राईट. आणि इथं काय येईल बरं का, आता आता आपण चालूच बघितला तो C2O4 म्हणजे काय बरं का, तो दिसायला भेटेल CO2. तर याचं हे काय असणार आहे CO2. तर परीक्षेमध्ये असे तुम्हाला विचारतील. आता तो परीक्षेत आलेला प्रश्न जो काय आहे STI प्री 2012 मधला, त्यांनी काय विचारलेलं आहे, मॅग्नेशियमची संयुधा. चला तुम्ही सॉल्व करा. मॅग्नेशियमची संयुधा म्हणजे काय बरं का, व्हॅलेन्सी. तो मॅग्नेशियमची संयुधा 2 आहे आणि क्लोरीनची संयुधा जी काय आहे ती क्लोरीनची संयुधा 1 आहे. तर तुम्ही जे काय आहे, तर तुम्ही मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे ना, मॅग्नेशियम क्लोराईड, त्याचा फॉर्म्युला काय बनेल तो सांगा. आता ते कोणीही सांगणार होतं, पण तरी पण तुम्ही मला उत्तर सांगा काय बनेल, काय बनेल रे, CL2. तो काय बनेल, हा MG अशा पण तो MgCl2 याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटत असते. तो MgCl2 जो काय आहे त्याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटतं. अशा परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊन जात असतात. पुढे जर गेलात तर काय बरं, ठीक आहे. ते हे जे काही आहे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायची. पुढे आता हे जे काही क्वेश्चन आहे ते नंतर सॉल्व करूया, पहिले आपण पूर्ण डिटेलमध्ये शिकून घेऊया. हे तुम्हाला काही मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत कंपाऊंडचे. तर जसं की कार्बन डायऑक्साईडला अशा पद्धतीने येत असतो, मॅग्नेशियम ऑक्साईड. पण हे सगळे तयार कसे होतात, ज्याला कोणाला शिकायचं असेल तर पुन्हा खालच्या यामध्ये येईल. ठीक आहे. मग आपण अगोदर आता इथून शिकून जाऊया की वेगळे अजून कंपाऊंड कसे तयार होतात. हे बघा, हा तक्ता ज्याचा पार्ट असेल त्याला कोणत्याही प्रकारचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवता येईल. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं तर लक्षात घ्या, बाकीच्यांची व्हॅलेन्सी आपल्याला एक तर परीक्षेमध्ये दिलेली जाईल किंवा आपल्याला ती लगेच काढता पण येईल. ज्याचा पिरियोडिक टेबल पार्ट असेल त्याला व्हॅलेन्सी लगेच काढता बी येत असते. मग आता काय बरं का, इथं व्हॅलेन्सी दिले, मेटल दिले, नॉन मेटल दिले, नंतर पॉलीॲटॉमिक आयन दिलेले. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं बरं का, काय ठेवायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सोडियम, पोटॅशियम, सिल्वर, कॉपर हे जे काही इलिमेंट आहे त्यांची व्हॅलेन्सी जी काही आहे त्यांची व्हॅलेन्सी 1 असते, राईट. पुढे काय, तो हे मेटल्स आहेत. हे आपल्या आता जो तक्ता दिला आहे त्याचा आपण अभ्यास करत आहोत की सोडियम, पोटॅशियम, सिल्वर, कॉपर हे मेटल आहेत आणि त्यांची व्हॅलेन्सी 1 दिसायला भेटत असते. नॉन मेटलमध्ये जर का गेलात तर हायड्रोजन, क्लोराईड, नंतर फ्लोरीन आणि ब्रोमिन जी काय आहे हे नॉन मेटल आहेत आणि त्यांची व्हॅलेन्सी सुद्धा किती आहे 1 आहे. तो त्यांची व्हॅलेन्सी पण 1 आहे. नंतर पॉलीॲटॉमिक आयन जर बघायला गेलं तर पॉलीॲटॉमिक आयनमध्ये काय, हा अमोनियम आहे, हायड्रॉक्साईड आहे, नायट्रेट आहे, हायड्रोजन कार्बोनेट आहे. हे जे काही आहेत हे पॉलीॲटॉमिक आयन असतात आणि हे पॉलीॲटॉमिक आयन जे काही आहे यांची व्हॅलेन्सी सुद्धा किती दिसायला भेटते, 1 दिसायला भेटत असते. तर पॉलीॲटॉमिक आयन, मग तुम्हाला जर का समजा हे पॉलीॲटॉमिक आयनची जर का व्हॅलेन्सी पार्ट असेल तर मग तर सगळ्या प्रकारची जी काही मॉलिक्युलर फॉर्म्युला बनून जातो. कसा बनतो आपण शिकूया. सगळ्यात महत्त्वाची बात,
जेव्हा आपण कोणता पण मॉलिक्युलर फॉर्म्युला बनत असेल, पहिले कधीही मेटल असतो. कधी पण जो आतापर्यंत जेवढे काही हे बनलेले आहेत ते लक्षात ठेवायचं. पहिले कधी पण काय असतो, मेटल असतो, त्याच्यानंतर नॉन मेटल येईल. पण पहिले कधी पण काय असतं, जसं की सोडियम क्लोराईड. सोडियम काय झाला, सोडियम तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला काय भेटेल, सोडियम आपला मेटल आहे आणि क्लोराईड इथे नॉन मेटल दिसायला भेटतो. तो कधी पण पहिले काय येत असतो, पहिले मेटल येतो. जो काही कंपाऊंड आहे, जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिसायला भेटत आहे किंवा त्याचं ते तुम्ही जे उच्चारतात त्याच्यामध्ये पहिले मेटल येईल आणि नंतर नॉन मेटल येत असतो. आणि तुम्हाला व्हॅलेन्सी सगळ्यांच्या पार्ट पाहिजे. प्रत्येक कॉन्स्टिट्यूटच्या व्हॅलेन्सी खाली लिहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि तुम्हाला जो कंपाऊंड भेटून जाईल. तर मी आता सांगितलं मेटल जे काही आहेत, सोडियम, पोटॅशियम, सिल्वर, कॉपर यांची व्हॅलेन्सी एक सांगितली. नॉन मेटल हायड्रोजन, क्लोरीन, फ्लोरीन आणि ब्रोमिन जे काही आहे याची व्हॅलेन्सी एक दी सांगितली. पॉलीॲटॉमिक आयन जे काही असतात, अमोनियम हायड्रॉक्साईड नायट्रेट, हायड्रोजन, कार्बन जे काही आहे यांचे जे काही आहे एक व्हॅलेन्सी दिसायला भेटत असते. अजून काही दिलेत बरं का, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, आयरन आणि कॉपर. आता आयरन आणि कॉपर जे काही आहे यांच्या व्हॅलेन्सी बघा, याची व्हॅलेन्सी किती ती एक. कॉपरची व्हॅल्यू एक, कॉपरची व्हॅलेन्सी एक पण असते आणि कॉपरची व्हॅलेन्सी 2 पण असते. प्रश्न काय विचारतात परीक्षेमध्ये, खालीलपैकी कोणता असा धातू आहे ज्यांच्या वेगवेगळ्या 2 संयुजा असू शकतात. मग कोणत्या, कॉपर जो आहे त्याची व्हॅलेन्सी आहे वेगळी. परत याची पण येतो कॉपरची व्हॅलेन्सी 1 असते आणि कॉपरची व्हॅल्यू 2 पण असते. सेम जर बघायला गेला तर आयनची बघा, आयनची व्हॅलेन्सी 2 असते आणि आयनची व्हॅलेन्सी 3 पण असते. राईट. तो कॉपर आणि आयन यांच्या व्हॅलेन्सी आपल्याला चेंज होताना दिसायला भेटत असतात. लक्षात घ्या, हे सगळे इलिमेंट लक्षात ठेवायचे. मेटल लक्षात ठेवायचे. नंतर नॉन मेटलकडे जर गेला तर ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन हे सगळे जे काही आहेत नॉन मेटल आहेत. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते, नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असते, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, फॉस्फेटची व्हॅलेन्सी जी आहे ती पण 4 आहे, सल्फेटची व्हॅलेन्सी 2 आहे, सल्फाईडची व्हॅलेन्सी 2 आहे, कार्बोनेटची व्हॅलेन्सी 2 आहे. ठीक आहे. हे एवढ्या व्हॅलेन्सी जर का तुमच्या पार्ट असल्या तर तुम्हाला कोणाचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला पार्ट करता येईल. आता जसं की काय, फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण एक एक करून जाऊया. आपल्याकडे असेल सगळी बात. जसं की आता आपण तयार कशाचा करतोय, आपण तयार करतोय हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईडचं जर का तुम्हाला म्हटलं की हायड्रोजन क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, तर तुम्ही हायड्रोजनला लिहून टाकणार, क्लोराईड जो काय आहे क्लोराईडला क्लोरीन लिहून टाकणार. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती असते 1, क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते बघून घ्यायचं वाटलं असतं. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती, तो क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 दिसायला भेटते. तो असं जर का तुम्ही गुणाकार केला तर काय बनणार बरं का, HCl. तो काय झाला बरं का, हा हायड्रोजन क्लोराईड. त्याला आपण हायड्रोजन क्लोराईड म्हणतो किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणत असतो, HCl झाला. तर तुम्हाला जर मॅग्नेशियम क्लोराईड, आता बघा मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला बनवायला लावला तर पहिले मॅग्नेशियम धातू असेल मॅग्नेशियम आणि नंतर आपला क्लोराईड. मॅग्नेशियमचं जे किती असतं बरं का, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी असते 2 आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका, MgCl2 हे काय झालं त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला. तिसरा जर बघायला गेलं तर काय बरं का, कार्बन टेट्रा क्लोराईड. तो कार्बन टेट्रा क्लोराईड आहे. मग आपण काय करतो बरं का, हा कार्बन लिहिला आणि इथं काय टेट्रा क्लोराईड. तो टेट्रा क्लोराईड म्हणजे काय बरं का, क्लोरीन तर आहे तो, पण टेट्रा क्लोराईड मेन्शन केलेलं आहे. तो टेट्रा क्लोराईडचा मिनिंग काय होतो, Cl4 आहे. हा काय आपला Cl4. मग आता कुठे दिलं आहे का बरं का, असा कोणता कंपाऊंड आहे का आपल्या याच्याकडं Cl4 बद्दल. ठीक आहे. क्या तो कार्बनची व्हॅलेन्सी किती दिसायला भेटते, 4 दिसायला भेटते. क्लोराईड आहे तर याला असं राहू देऊ आपण. ठीक आहे. तो क्लोरीनला असे राहू दे. त्याचे कॉन्स्टिट्यूट लिहायचे, कार्बन झाला आणि क्लोरीन झाला. तर कार्बनची व्हॅलेन्सी 4 आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे. देअर पुढे तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर CCl4 हा काय झाला बरं का, CCl4 जो काय झाला कार्बन टेट्रा क्लोराईड. तो कार्बन टेट्रा क्लोराईडचा अशा पद्धतीने काढला. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय, ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं हे सांगा बरं का. तर ॲल्युमिनियम लिहिला आणि नंतर ऑक्साईड पण लिहिला, ऑक्सिजन लिहिला. तर ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती असते, तर ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी जर बघितली तर ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे. तो 3 आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कुठे ऑक्सिजन इथे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. तर असं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, Al2O3 हा झाला ॲल्युमिनियम ऑक्साईड. लक्षात आलं का. तो कशाचं पण तुम्हाला काय करता येईल का, फक्त हे एवढं पाठ करून टाकायचे. अजून दुसरे बघू ना. मग आता कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय, इथं कॅल्शियम इथं ऑक्साईड आहे. कॅल्शियमची व्हॅलेन्सी किती असते, कुठे कॅल्शियम आपला, तो कॅल्शियम जो काही आहे कॅल्शियम इथे 2. तो कॅल्शियमची व्हॅल्यू 2 आहे. ऑक्सिजन कुठे तिथं 2 आहे. राईट. मग आता याचं किती येईल बरं का, सांगा बरं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती येईल रे, कॅल्शियम ऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा येईल, राईट का, तो CaO. कारण की बे कट करून टाकणार तुम्ही. नंतर पुढे जर बघायला गेला तर काय, आता झालं पुढच्या पिढी याच्याकडे जाऊया. काय अशा पण तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल ते. ठीक आहे. Al4 Al2O3 नंतर CaO. आता आपण काढूया सोडियम नायट्रेट. आता सोडियम नायट्रेटबद्दल बघूया. सोडियम नायट्रेट आहे. सोडियम नायट्रेट म्हणजे काय, आता नायट्रेट जो काही आपला पॉलीॲटॉमिक आयन आहे का चेक करून घ्यायचं. आपल्या तक्त्यामधून तेवढं तक्त्याच्या बाहेर जात नाही काही, तर पॉलीॲटॉमिक आयन पण तक्त्यामधूनच येणार आहे. ठीक आहे. तर मग आता काय दिलं आहे, सोडियम दिला आहे. तो सोडियम N आहे आणि नायट्रेट म्हणजे काय, पॉलीॲटॉमिक आयन आहे नायट्रेट. तो नायट्रेटला मी अशा पद्धतीने लिहून देतो, राईट का. तो हा नायट्रेट आहे. हा काय झाला आपला, हा नायट्रेट आला. मग आता नायट्रेटचं कसं लिहितं, नायट्रेटला Na3 लिहितोय. ओके का, नायट्रेट आहे ना तो नायट्रेट. सोडियमला Na लिहितो, नायट्रेटला NO3 लिहितो. आता सोडियमची व्हॅलेन्सी किती असते, सोडियम कुठे गेला, सोडियमची व्हॅलेन्सी 1 असते. राईट. सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे. नायट्रेटची व्हॅलेन्सी किती आहे, नायट्रेटची व्हॅलेन्सी पण 1 आहे. यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर का केला तर NaNO3
हा आपला काय झाला बरं का, हा झाला आपला सोडियम नायट्रेट. तर सोडियम नायट्रेटचा फॉर्म्युला आपल्याला काढता यायला पाहिजे. त्यामुळे पॉलीॲटॉमिक अमोनियम जो काही आहे, अमोनियमची NH4 तो पॉलीॲटॉमिक आयन आहे, हायड्रॉक्साईड पॉलीॲटॉमिक आयन आहे, नायट्रेट पॉलीॲटॉमिक आयन आहे, हायड्रोजन कार्बोनेट जे काही आहे ते तरी तेवढं तुमच्या लक्षात राहिलं तर कोणतं पण बनवतं. जसं की काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. चला सांगा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा काय फॉर्म्युला बनेल. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला काय बनेल, तोंडी काढा. काय बनेल रे. CaOH2. ठीक आहे. तो कॅल्शियम जो काय आहे, कॅल्शियमसाठी आपण काय लिहितो Ca आणि हायड्रोक्साईडसाठी काय OH. तो Ca आणि OH अशा पद्धतीने दिसायला भेटतं बघा. हायड्रोक्साईडसाठी आपण काय लिहितो, OH लिहितोय. मग आता Caचं काय आहे बरं का, कॅल्शियम आहे, तर कॅल्शियमचे 2 आहे, इथं 2. हायड्रॉक्साईड जो काय आहे, हायड्रॉक्साईडचं किती, हायड्रॉक्साईडचं 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल बरं का, CaOH बघा OH असा आहे, परंतु या पूर्ण ब्रॅकेटचे तुम्हाला काय करावं लागते, आता खाली लावावं लागते. त्यामुळे हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला दिसायला भेटतो, ज्याला आपण लाईम वॉटर म्हणत असतो. ओके. आता ही वाली बात आपल्याला लिहून गेली. नंतर सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट जर कोणी म्हणत असेल तर काय बरं का, सोडियम जो काय आहे अशा पद्धतीने, आणि कार्बोनेटसाठी काय लिहितो बरं आपण, कार्बोनेट कुठे आहे का, हा बघा कार्बोनेट. तो कार्बोनेटसाठी काय CO3 आहे, कार्बोनेटसाठी CO3. तर माझा सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, सोडियम इथे 1 आहे, आणि कार्बोनेटची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. तो 2 आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय दिसायला भेटेल, Na2CO3. आलं लक्षात. हा झाला सोडियम कार्बोनेट. मग कशाचा पण फॉर्म्युला विचारला तरी तुम्हाला जमून जाणार आहे, पण त्यासाठी लागणारे हवाला तक्ता. तो हवाला तक्ता जो काय तुम्ही रिव्हिजनमध्ये ठेवला तर पाठ होऊन जाईल ती बात, राईट. आता अमोनियम सल्फेट. मग अमोनियम सल्फेटबद्दल विचारतायत, तो अमोनियम सल्फेट कुठे गेला. आता अमोनियम कुठे, अमोनियम NH4, समजा NH4 इथं लिहितोय. सल्फेट कुठे गेला बरं का, सल्फेट SO4. ओके. तो अमोनियम झाला NH4 आणि हा सल्फेट झाला अशा पद्धतीने. मग आता अमोनियम कुठे आहे, अमोनियमची व्हॅलन्सी किती आहे, 1. सल्फेटची व्हॅलन्सी किती आहे, सल्फेटची व्हॅलन्सी, सल्फाईट आहे का, तो सल्फेट पाहिजे आपल्याला, सल्फाईट आहे का, तिसरा सल्फेट. हा सल्फेट आहे ना तिथं, हा सल्फेट आहे, याच्यामध्ये 2च आहे. मग याचं जर का तुम्ही हे केलं तर काय बनेल बरं का, तो NH4 ब्रॅकेटच्या बाहेर 2 SO4 अशा पद्धतीने हे बनत असतं. तर हे बनवता यायला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी तक्ता उद्या मला पाठ पाहिजे, हा तक्ता पुरा पाठ पाहिजे. ठीक आहे. तर मग सगळं जमून गेलं. लक्षात ठेवायची बात काय काय सांगितली तुम्हाला मी, तो सगळे आपण बनवून टाकलं आहे बघा. हे सगळं बनलं NH4 to SO4. ओके. पहिले काय असतो, पहिले मेटल नंतर नॉन मेटल अशा पद्धतीने ते बनत असतं. ओके. तो फॉर्म्युला बी तसाच असतो नेहमी. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काही बनून झालेला आहे, आणि क्वेश्चन जो काही याच्यामध्ये विचारला होता तो पण आपण काय केलं आहे. तर हा जो काही चॅप्टर आहे आपला आता कशाचा मॅटर, तो मॅटर म्हणजे काय ते आपण कंप्लीट केलं आहे. परंतु एक पॉईंट त्याच्यामधला बाकी राहून जातो. आपण कंपाऊंडचे प्रकार सगळे बघितले, मिक्सचरचे प्रकार आपण सगळे बघून घेतले, पण इलिमेंट म्हणजे काय आणि इलिमेंटचे प्रकार काय असतात ते आपल्याला आता शिकायचं आहे. त्यामुळे आपल्याला इलिमेंटचा प्रकार शिकण्यासाठी आपल्याला जावं लागेल पहिले पिरियॉडिक टेबल शिकायला, आणि पिरियॉडिक टेबल झाल्यानंतर मग आपण इलिमेंटचे प्रकार बघणार आहोत. 4 प्रकार असतात, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड आणि इनर्ट गॅसेस. ओके. तर ठीक आहे. आता एक प्रश्न विचारला MPC प्री 2014, कोणते हे मिश्रण नाही आहे, खालीलपैकी कोणते हे मिश्रण नाही आहे. तो मिश्रण अजून आपल्याकडे MCQ पण आहे, ते पण सॉल्व करून घ्या PDF मधले. मग मिश्रण कोणते नाही बरं का, मिश्रण कोणते नाही, इथं दिलं आहे पाणी, हवा, माती, खडू. चला उत्तर द्या रे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मिक्सचर नाही आहे. मिक्सचर नाही आहे, सांगा कोणतं आहे. इथं बघा, इथं हवा आहे, हवा सांगा बरं का रे, हवा मिक्सचर आहे का, हवा मिक्सचर आहे का. पुढे पाठ मागे सरसपाट झालं सगळं. हवा मिक्सचर आहे, हवा सोल्युशन आहे. सोल्युशन म्हणजे काय, हवेचा प्रकार, आपण मिक्सचरचे प्रकार बघितले, सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड. एअर इज द वॉट, एअर जो आहे तो सोल्युशन आहे. हवा ही मिक्सचर असते. कशाचं मिक्सचर आहे, हवा ही किती सारे एलिमेंटचं मिक्सचर दिसायला भेटत असते. अख्खं हवेमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सगळे कंपाऊंडचं मिक्सचर दिसायला भेटत असते. तो हवा मिक्सचर आहे. माती पण मिक्सचर आहे, खडू पण मिक्सचर आहे, पण पाणी काय आहे, पाणी कंपाऊंड आहे. पाणी काय, कंपाऊंड आहे. त्यामुळे ते आपलं मिक्सचर नाही आहे. हा प्रश्न विचारलेला आहे MPC प्री 2014 मध्ये. सोपे क्वेश्चन आहेत, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्याला तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवता तर देव जाणो. पुढे जाऊ. नंतर आता MCQ दिले, MCQ सॉल्व करून घेतले. चला बोला. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज ... इन द पार्टिकल ऑफ सॉलिड. Maximum. Solid retain their volume even when external pressure is applied. This property is called as what?
सॉरी Incompressibility. इनकॉम्प्रेसिबिलिटी राईट. पुढे मॅटर इज अ क्लासिफाईड इन टू द टाईप ऑफ मिक्सचर. तो मिक्सचर, कंपाऊंड आणि इलिमेंट असे मॅटरचे आपण 3 प्रकार पाडलेले आहेत ना, राईट. तो मिक्सचर आहे, कंपाऊंड आहे आणि इलिमेंट आहे. तो कंपाऊंड आणि इलिमेंट जे आहे प्युअर सबस्टन्स होते आणि मिक्सचर असे 2 प्रकार पाडले होते. मग ॲक्च्युली ब्रॉड क्लासिफिकेशन हे दिसायला भेटेल. बाय अप्लाइंग द क्रायटेरिया स्टेट ऑफ मॅटर. चला सांगा बरं काय, तो मिक्सचर, इलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हे 3 प्रकार आपण कशाच्या बेसवरती पाडलेले आहेत. तो स्टेट ऑफ मॅटर, फेज ऑफ नंतर काय, फेज ऑफ मॅटर, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर, ऑल ऑफ दी अबो. बरोबर, ऑल ऑफ दी अबो. तो स्टेट ऑफ मॅटरवरून, फेज ऑफ मॅटरवरून, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर जे काय या सगळ्यावरून आपण काय करत असतो, त्या मॅटरला क्लासिफाईड करतो. सो मॅटर इज क्लासिफाईड इंटू 3 मिक्सचर, कंपाऊंड अँड द इलिमेंट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट 3. तर ॲक्च्युली डीपमध्ये जर गेला तर तिघच्या तिघं तुम्हाला दिसायला भेटत असतात. पुढे काय, मॅटर दॅट आर कंटेन 2 ऑर मोर कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स इज कॉल्ड एज व्हॉट रे सांगा. मॅटर दॅट कंटेन 2 ऑर मोर कॉन्स्टिट्यूट सबस्टन्स. जर सबस्टन्स असला तर मिक्सचर, राईट का. सो दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्स जर काय एकत्र आले तर ते काय असतं, आपलं मिक्सचर असतं. तो ते काय आहे, आपलं मिक्सचर आहे. नंतर मिल्क इज अ एक्झाम्पल इज द टाईप ऑफ व्हॉट मॅटर. चला सांगा, मॅटरचा कोणता प्रकार येतो, Heterogeneous. हेटेरोजिनियस. आता ॲक्च्युली इथं कोलोइडल पाहिजे होतं, पण कोलोइडल नाही, पण आपण काय उत्तर देणार त्याचं, हेटेरोजिनियस असणार आहे. वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमिन आर सिमिलर टू इच अदर बिकॉज द थ्री आर डॉट डॉट. सांगा बरं का, वॉटर, मर्क्युरी आणि ब्रोमिन काय असतं. वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमिन आर व्हॉट, इलिमेंट, लिक्विड, कंपाऊंड. तो ब्रोमिन लिक्विड असतं, मर्क्युरी लिक्विड असतं रे, बरोबर की नाही. सगळ्यात हेवीस्ट लिक्विड जे काय आहे ते मर्क्युरी आहे. मग वॉटर पण लिक्विड आहे, मर्क्युरी पण लिक्विड आहे आणि ब्रोमिन पण काय असतं, लिक्विड आहे. आपण नॉन मेटल जेव्हा शिकू ना, त्याच्यामध्ये एक्सेप्शन असतं तुम्हाला, की ब्रोमिन जे काय आहे, ब्रोमिन काय असतं, आपलं लिक्विड असतं. त्यामुळे हे जे काय आहे तिघं, वॉटर, मर्क्युरी आणि ब्रोमिन हे काय आहेत, हे लिक्विड आहेत. ओके, ॲक्च्युली बघा ना, आता वॉटर थोडी इलिमेंट आहे, कट झाला, राईट. तो नंतर आता कंपाऊंड जर बघायला गेलं तर वॉटर कंपाऊंड आहे, पण मर्क्युरी थोडी कंपाऊंड आहे, मर्क्युरी तर इलिमेंट आहे, बरोबर का. नॉन मेटल नाही आहेत, कल्लाच झाला, कारण की मर्क्युरी मेटल आहे, आपलं मर्क्युरी मेटल आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. त्याचं उत्तर काय असणार आहे, लिक्विड. पुढे काय, व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4, ऑक्सिजन इज 2. फ्रॉम द अंडरस्टँड दॅट देअर आर डॉट डॉट केमिकल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम अँड 1 ऑक्सिजन ॲटम. कंपाऊंड कार्बन काय म्हणलं आहे, कार्बन डायऑक्साईड. तो कार्बन डायऑक्साईडबद्दल, कंपोज ऑफ कार्बन डायऑक्साईड. तो कार्बन डायऑक्साईडमध्ये तुम्हाला विचारायचं आहे की काय विचारलं आहे तुम्हाला, अंडरस्टँड दॅट डॉट डॉट केमिकल बॉन्ड, नंबर ऑफ द केमिकल बॉन्ड. जो तक्ता होता ना, त्या तक्त्यामधून तुम्हाला हे करायचं आहे, ठीक आहे. तर मग आता कार्बन डायऑक्साईड बनवत आहे. कार्बन डायऑक्साईडचं मिनिंग काय होतं बरं का, कार्बन डायऑक्साईडचं मिनिंग काय होत आहे या ठिकाणी, की कार्बनले जे काही आहेत ना, या कार्बनला किती याच्याने हे केले आहेत बरं का, ऑक्सिजनने. समजा तो ऑक्सिजन इथं 2 दिसायला भेटतात. याचा अर्थ काय होतं की या ठिकाणी 2 बॉन्ड दिसायला भेटत आहेत. हवाला 1 बॉन्ड आहे, हवाला 1 बॉन्ड आहे. त्याचं उत्तर किती असणार आहे, 2. याचं उत्तर किती असणार आहे, 2. ठीक आहे. याचं उत्तर किती, जसं की बघा H2O जेव्हा आम्ही म्हणतो, तर मग तुम्हाला बघायला पाहिजे जे खाली आकडे असतात ना, त्याच्यावरून आपण ओळखून घेतो की बॉन्ड किती असणार आहे. तर बॉन्ड किती असतात, 2. त्याचं उत्तर किती असणार आहे, 2 बॉन्ड. ओके. तर असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्हाला सुटायला पाहिजे. हा झाला आपला मॅटरचा पॉईंट. आता आपल्याला इलिमेंटला डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर इलिमेंटला डिटेलमध्ये शिकू. आता पिरियडिक टेबल. तर पिरियडिक टेबलबद्दल बघूया.